अरे व्हिडिओ करा ना ते घरात जाऊन माझा प्रदीप रायगडला आलेलो तुम्ही. संकेत आहे कुठे आहे? संकेत कुठे आहे? आम्ही काय येत नाही. हे प्रदीपचा मित्र. हाय माकड मॅन. हे म्हणतात खाली बघ किती हे पायरे चढायचे आम्हाला रायगडचे. हे किती मोजलेस काय? होय रे मस्त होता. किती आले? 77 किती 85 86 87. हे बघ संकेत. ते बघ तिकडनं बघ. ते बघ एवढा आता आम्ही रायगड चढलेला आहे. अजून पुढे किती चढायचं ते बघा तुम्हीच. आता दम लागला आम्हाला. चला पुढे जाऊया अजून. आयला दम लागला जाम. कुठे आहे गत? आज ते बघ किती चढलेलं आहे. संकेत भाई कुठे आहे? ओ माय बुटुला. सो ब्युटिफुल, सो एलिकेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कुठे झाले? 200 पायऱ्या झालेल्या आहेत. उगलेला. ओह माय गॉड, हम धरती के उस पार आ गए. ओह माय गॉड. टकमकटुक. तर ते टकमकटुक आहे. ते बघा ते टकमकटोक. तिकडे जाणार आहे. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. उगलो. हे पायरे मोजा आहे. किती झाले रे? हे पायरे मस्त आहेत ना. किती उंच आलोय. दुखापा किती झालाय. ओ माय गॉड. मंद इकडे उडी टाक रे. काय होईल? सर शिवे घालतील. पायरे किती? धर 2 3 4. अरे रेंज काय येत का नाही? हे पायरे किती ते? किती रे? ते बहुत है. Oh my god. So beautiful, so elegant. Just looking like a wow. Moe moe.
प्रदीप 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 संकेत मोये मोये करा. हाँ शपथ हम तो धरती के बाहर आ गए. तू मोजले तिकडे 100 झाले. पाचशे पायऱ्या चाललेल्या आहेत. आता जामडुम लागलाय. फुगलेलो आहे. काय 1700 1600 पायऱ्या. हे ते फोटोशूट चाललंय. बघूया पुढे किती पायऱ्या असतात. मस्त. कमान कमान कमान. झाले 500 काय 600 झाले. कुठे 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 हे सगळे व्यवस्थित आहेत ना. आपण किती जण आहोत. हे पुढाले मोठ्यात तरी काय 36 जण. पायटन संपलं की पाठी संपल्या. हा अजून असतील पुढे. दम लागला रे. गॉगल घाल पाहिल्या. कॅमेरा फिराव काय. शपथ काय बोलते वरती परत वरती. चढले भेटते. इथून जायचंय ते. हा हे रे बनव बनव लवकर. सांग का सोडशील लेवा. जाम फुगलो आहे मी. मर गया अब तो. छान तेव्हा कसे चढत असतील ना मग. आताचे पोरं म्हणजे मेले. आताचे पोरं म्हणजे मेले. नुसतं मोबाईल. मी बघा मोबाईल घेतो काय. फोन घेतो मग फोन. नोकियाचा बारका फोन. हो हेलो कॅमेरा सोड सोड. विमान सोडतो आता. इकडनं नको दुसरीकडनं चल. दुसरीकडनं चल. इकडे झाडं आहेत. तिकडे तिकडे चल. खाली सोडूया. खाली सोडूया. झाडं जा तिकडे नसतील. इकडे झाडं देतो उलट. फेक फेक. तू बरं आहे. तो तिकडनं आहे जागा म्हणतात. म्हणतात ती तिकडनं जागा आहे. तिकडे चल. ते ब हे किती व जायचं आहे ते. हे कुठनं कुठनं जायचं आहे ब. तेवढं चढायचं म्हणजे मेलो आज.
एवढं चढणार म्हणजे माझा बापानी गणपती आणला. मोये मोये अरे नाच मोये मोये. संकेत मोये मोये कर. संकेत मोये मोये कर. म्हणतो सोड आता इकडनं पाहिल्या मेलास सोडणार. जास्त जाऊ नका. जास्त जाऊ नका. पाय बी सर काय फुगलो जाम. अगर राहू की सध्या आता जड होईल ती घ्यायला स्वेटर किती वरती आलेलं कुठे बा मी असताना घाबरतोस तू. टेन्शन नाही लेता है बंदा. टेन्शन नहीं लेता है बंदा. येताना काय खाजू त्याचं संकेत युट्यूबर संकेत निंबे फालतू युट्यूबर जरच नाही असं काय रे बघ संकेत बघ बघ आता बघ कुठे आलोय बघा. हे इकडे खालना गेलो आपण. हे खालना गेलो आपण. दुसरा रस्ता ते थांबले. हा रस्ता उठला रे. खाली एक रस्ता आहे बघा. ओ सर चला. ओके 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 आम्ही आज तिकडे मोये मोये करत हो सर. मोये 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 लेकिन मोये मोये कर. फॉग चल रहा है. इंडिया में फॉग नहीं चल रहा है. मोये 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 अजून किती तरी येत आहे. इकडे खोपटात बसलो. बस एवढी आधी बघा किती चढलो आम्ही. आज आपण दिसणार नाही. ठिकाणा कोण गेला ना छत्रपती शिवाजी तर डायरेक्ट यमराज के इधर. यमराज के इधर. संकेत उडी टाक. म्हणते उडी टाकलं तर कुठे जाशील तू. अशी माणसं यांना कशी मिळतात रे. कोणला म्हणजे तुला भविष्यात अशी मिळेल काय. कोण अरे कोण ते बघ आयटम. हे सेल्फी स्टिक कोणची रे. मला 5 वाजता सांग. मेहंदी सांगणार आहेत.
आम्हाला येतोय ना? हो. आज आपण रायगड किल्ल्यावरती इतक्या लांबून आलात कशाला? छत्रपती शिवरायांचे चरणस्पर्श करायला, महाराजांचं दर्शन घ्यायला. त्यामुळे सर्वप्रथम माहितीला सुरुवात करण्या अगोदर गेल्या 10 वर्षापासून ज्या काय सूचना देत आलो त्या सूचना देतोय आणि त्यांचं फक्त पालन करायचंय. रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर महाराजांच्या मूर्तीसमोर दर्शन घ्यायचं असेल, दर्शन घेत असताना सर्वांनी गॉगल कॅप आणली असेल. गॉगल कॅप घालून बॅक साईड करून महाराजांसमोर सेल्फी फोटो जेणेकरून आपल्यामुळे छत्रपती शिवरायांची काळजी घ्या. कारण महाराजांची बरोबरी करणे एवढे तुम्ही आम्ही मोठे. आणि जाताना आपल्याकडून कोणत्या प्रकारचा कचरा होता का म्हणा याची फक्त काळजी घ्या. तुमचे काहीही प्रश्न असतील तर ते फक्त माहिती चालू असताना विचारू नका. माहिती झाली की विचारा, त्यांची उत्तरे तुम्हाला गाईड दिली. आता इथून आपण माहितीला सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम वंदन करतो. आणि या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी आपल्या शाळेचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव अनिल बाबू कोकरे. माझं शिक्षण 12वी उत्तीर्ण आणि गेल्या 10 वर्षापासून या रायगड किल्ल्यावरती मी गाईड काम करतो. रायगड किल्ला या अगोदर तुम्ही कोणी पाहिला असेल किंवा नसेल, पण माझ्यासोबत रायगड किल्ला काय आहे हे आज पहिल्यांदा बघतो. त्यामुळे रायगड काय हे तर बघायचं, पण सगळ्यात अगोदर रायगडासोबत ओळख करून घेणं गरजेचं आहे. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात येण्याच्या अगोदर फक्त एक डोंगर होता आणि या डोंगराला रायरीचा डोंगर नावाने ओळखला. रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात मोडतो. मग जावळी कुठे आहे? प्रतापगड पाहिलं तुमच्यात कोणी? प्रतापगडाच्या पायथ्याशी गाव आहे जावळी. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण देव आहे. हे जे खालचं भूभाग म्हणजे खालचं जे जंगल बघताय हे सगळं जावळीचं खुरं. आता हे जावळीचं खुरं पूर्वी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होतं. आता मोरे म्हटलं तर आपल्यामध्ये बरेच आहे, पण मोरे म्हटलं तर मोरे हा मराठा आला. पण मोरे हा मराठा असून सुद्धा आदिलशाहीचा सरदार होता. कारण त्यावेळेचा बादशाह आदिलशाही होता. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये आणि वेल्हा तालुक्यामध्ये. पण वाढत्या स्वराज्यामुळे, वाढत्या साम्राज्यामुळे महाराजांना तो राजगड अपुरा पडू लागला. राजाला समजलं कोकणातील जावळीच्या खोऱ्यातला रायरीचा डोंगर आपल्या जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात आहे. आणि राजाला समजलं की जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यावेळी राजाने राजगडावरून एक खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे काय? पत्र. त्या पत्रामध्ये राजे काय म्हटले की मोरे आपण दोघेही मराठी आहोत, दोघे जण एकत्र येऊ आणि एकत्र येऊन एक स्वराज्य उभं करू. पण मोरे फार उर्मट, गर्विष्ठ, किचकट. त्याला वाटलं माझी बरोबरी कोण करणार नाही, म्हणून त्याने छत्रपती शिवाजी राजांना एक उलट पत्र पाठवलं. ज्या पत्रामध्ये आपल्या महाराजांचा अपमान केला. राजाने काय सांगतोय? तुम्ही कसले राजे? तुम्ही कधी झालात राजे? तुम्हाला कोणी बनवलं राजे? तुम्ही तर स्वतःला समजावून घेणारे राजे आहात. या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर आज या. तुमच्या स्वागतास आमचा तोफखाना आणि दारुगोळा सज्ज आहे. पण एक लक्षात घ्या, जर या जावळीतच झाली गवळी म्हणजे यातून त्याने युद्धाचं चॅलेंज केलं. राजाने देखील 154 निवडक सरदार जावळी प्रांतामध्ये पाठवले आणि जावळी प्रांतामध्ये 3 महिन्याचं युद्ध चालू होतं. 3 महिन्याच्या युद्धामध्ये चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरेचा सूर्याजी काकडेच्या हस्ते वध झाला. चंद्रराव मोरेला वाटलं की आता भावाचा वध झाला म्हणजे काळांतराने आपला देखील होईल, म्हणून तो छत्रपती शिवरायांना रायरीच्या पायथ्याजवळ शरण आला आणि आपल्या राजांनी 15 मे 1656 ला रायरीचा डोंगर स्वराज्यात सामील केला. 15 मे 1656 ला हा डोंगर स्वराज्यात सामील केला. पण याच्यावरती किल्ला बांधायचा होता. मग 1656 ते 1670 14 वर्ष याचं बांधकाम केलं. 14 वर्षामध्ये रायगडावर काय बांधलं तर 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावर मोठमोठे 11 तळाव खोदले, छोट्या छोट्या 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि 350 इमारती बांधल्या. कल्पना करा, हे ऐकलं की एवढं समजतंय आतापर्यंत आपण एक 500 पायऱ्या चाललो असेल, पण हातामध्ये पाण्याची बॉटल देखील येत नाहीये. मग कल्पना करा त्यावेळी लागणारा दगड हा कसा घेऊन गेले असते. खालून दगड घेऊन गेले होते. कधी समजते? जेव्हा तुम्ही आम्ही चढून जातोय त्यावेळी. मग काय केलं? या रायगडावरती त्यावेळी एक मोहीम राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेमध्ये रायगड किल्ल्यावर 11 तळाव आणि 84 टाक्या, त्यातून जो दगड झाला तो या बांधकामाला वापरला. म्हणजे बघा, प्यायला पाणी पण झालं आणि बांधकामाला दगड पण झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गूळ, चुना आणि शिस्त हे 3 पदार्थ वापरून बांधकाम खात्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. बांधकामासाठी महाराजांनी जे काही पैसे दिले होते ते पैसे कमी पडले होते. आयत्या वेळी राजांकडे पैसे न मागता आयत्या वेळी स्वतःचं घर दार विकलं आणि या गडाचं बांधकाम पूर्ण केलं. 70 मध्ये राजे रायगडावर वास्तव्य टाकायला आले. रायगडाची पाहणी करून राजे हिरोजी इंदुरकरांना काय म्हणाले की हिरोजी वा, या रायगडाचं बांधकाम तुम्ही अतिशय छान पद्धतीने पार पाडलं. फक्त या बांधकामाचं गॅरंटी करून द्या.
आता मला सांगा, दगडाने बांधलेल्या भिंतींचं बुरुजाचं काय गॅरंटी पत्र देणार? आज थोडक्यात जर उदाहरण घेतलं तर आज आपण म्हणजे माणसाची गॅरंटी देत नाही, तर दगडाने बांधलेल्या भिंतीचं काय गॅरंटी पत्र द्यायचं? तरी सुद्धा त्या हिरोजी इंदुरकरांनी गॅरंटी पत्र दिलं काय, की राजे जोपर्यंत या आकाशामध्ये हे चंद्र सूर्य तारे तळपत राहतील ना, तोपर्यंत तरी बांधकामाला काय धक्का लागणार नाही. आणि रायगड किल्ल्याचा महादरवाजा बंद केल्यानंतर तुमच्या आदेशिवाय या रायगडावरून खाली उतरेल पाणी आणि खालून वरती येईल ती हवा. कल्पना करा, रायगड बघायला तुम्ही एका दिवसासाठी आलेला आहात, पण जो रायगड बांधायला 14 वर्षे लागले, तो रायगड एका दिवसात फिरून होईल का? शक्य नाहीये. रायगड बघायला किमान 2 दिवस कमी पडते, इतका मोठा किल्ला आहे. या रायगडाचं एकूण क्षेत्रफळ आहे 1200 एकर आहे आणि किल्ला जो आहे हा किल्ला 100 एकर मध्ये. रायगडाची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट, म्हणजे इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं पण सोपं पडत होतं. आणि म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून होते, कारण दर्यावर रक्षण कसं ठेवायचं हे आपल्या छत्रपती शिवरायांनी त्यावेळी इथून शिकवलंय. रायगडाची पायथ्याची माता हाईट आहे 1350 फूट 870 मीटर. मधलं अंतर जवळ 3.5 किलोमीटरचं आहे. 2360 पायऱ्या चढून रायगडावरती आपण 1 ते 1.5 तासामध्ये जाणार आहोत. आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा हिरकणीचा बुरुज आहे. जर का आपण आपल्या पाठीमागे वळून पाहिले तर बघा, एक इलेक्ट्रिकचा पोल आहे, पाहिला का? त्याच्या खाली दगडाचं बांधकाम केलं, पाहिलं? तो हिरकणीचा बुरुज. म्हणजे त्या कड्यावरून ती हिरकणी नावाची माता आपल्या बाळासाठी उतरली होती. हिरकणीची कथा कविता ऐकली असेल कोणी याच्यावर, पण आज रायगडावरती पुन्हा एकदा हिरकणी धनगर कुटुंबातली गरीब बिचारी खालच्या गावातली गवळण होती. कोजागिरी पौर्णिमा वार शनिवार, त्या कोजागिरी पौर्णिमेला खालच्या गावातल्या गवळ्यांसोबत ती माता रायगड किल्ल्यावरती दूध विकायला गेली. गवळणे दूध विकला आणि लवकर घरी परतल्या, कारण 5:30 वाजले की नगरखान्यात नगारा वाजला, गडाचा महादरवाजा बंद झाला. हिरकणीला दूध विकता उशीर झाला, सांज वेळ झाली, 5:30 वाजले, नगरखान्यात नगारा वाजला. महादरवाज्यावरून तो पुढे गडाचा महादरवाजा बंद झाला. जेव्हा समजलं दरवाजा बंद झाला, तेव्हा कडेवर आपल्या दुधाचं भांड घेतलं, पायात तुटले चप्पल ओढत घेऊन माता गडाच्या महादरवाजा जवळ आली. गडकरी होते सांगोजी काटकरांसमोर हात जोडून पदर पसरले. गडकरी हात जोडून विनवणी करते, मला घरी जाऊ द्या गडकरी. ज्या लेकराचं बारसं झालं नाही ते लेकरू या आईची वाट बघत असेल गडकरी, ते लेकरू घरी तळमळत असेल, मला घरी जाऊ द्या. गडकरी सांगते, आम्हाला छत्रपती शिवाजीराजांची आज्ञा नाही. एक माणूस की म्हणून तू पुन्हा रायगडावर जा. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था गडावर करण्यात येईल. आणि उद्या सकाळी 8 वाजले की नगारखान्यात नगारा वाजेल आणि रायगडाचा महादरवाजा उघडेल. सांगितल्याप्रमाणे माता गडावर गेली, परंतु तिला गडावरती एका ठिकाणावरती राहायला सांगितलं. माता राहिली नाही. तिला वाटलं की मला या मार्गाने सोडलं नाही, मी दुसरा मार्ग शोधेल. आणि म्हणून पूर्ण गडाला वेढा घातला. जशी की एक गाय त्या वासरासाठी वेळी होते, तशी ती माय त्या लेकरासाठी गणगण करत होती, पण मागे काय सापडलं नाही. अक्षरशः माता त्या कड्यावर आली, दुधाचं भांड पायातली चप्पल काढून ठेवली आणि कडा उतरायला सुरुवात केली. दगडांचा झाडांचा आसरा घेत कड्या कपाऱ्यातून माता गड उतार झाली. अंग खरचटले, वस्त्र फाटले, अंगावरून रक्त वाहत आहे, पण अशा अवस्थेत सुद्धा स्वतःकडे पाहिले नाही. घरी गेली, ताण्या लेकराला कुशीत घेऊन दूध पाजलं. बाळाला समजलं आपली आई आपल्या जवळ आली, पण मातेच्या मनात भीती होती की छत्रपती शिवाजी राजांचा नियम मोडून मी गड उतार झालीये. जर काही आपल्या महाराजांनी समजलं तर उद्या राजा माझा आणि दुसऱ्या दिवशी खालच्या गावातून बातमी आली, हिरकणी नावाची माता गड उतार झाली. आता उतरली कुठून हे देखील विचारणे गरजेचं आहे, म्हणून तिला पालखी सजवून खाली पाठवली आहे. पालखीमध्ये बसवलं, रायगडावरती घेऊन आले. रायगडावरती आणले, सदरेवर घेतलं आणि राजाने जेव्हा सदरेवर बोलावलं त्यावेळी ती हिरकणी राजांसमोर घडा रडती. राजाने सांगते, राजा अहो जी काय शिक्षा द्यायची ती शिक्षा माझ्या पदरात टाका, मी माझ्या लेकरासाठी पश्चिमेचा कडा उतरून खाली गेले. राजे म्हणले, हिरा आम्हाला तू कडा दाखव. कडा दाखवला. राजाला सुद्धा शक्य वाटत नव्हतं. राजे म्हणाले, हिरा तू ज्यावेळी त्या कड्यावरून उतरली तेव्हा कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती. रातकिडी उडत असतील, प्राणी भटकत असतील, आता दिवस आहे. जर का तू रात्रीची उतरलीस तर तू आता देखील उठून दाखव. हिरा म्हणते, राजा मला माफ करा, राजा मला माफ करा, कारण जेव्हा मी उतरले तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ दिसत होतं आणि त्या ताण्या बाळाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहताना दिसत होत्या. राजा आज बघते तर काय हो, केवढी मोठी राजे हिरोजीला सांगतायत, हिरोजी आपला रायगड बेलाद आणि बुलंद नाहीये. जर काही स्त्री रायगड किल्ला उतरून खाली जाते तर रायगडावरती शत्रू सहज येईल, म्हणून ताबडतोब कडा तासा कड्यावर बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज.
ध्वजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज आणि खालच्या गावाला आज नाव दिलं हिरकणी. इथून पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो, रायगड किल्ला पाहिला तर उद्ध्वस्त आहे. रायगडच नाही तर स्वराज्याचे सगळे किल्ले आज उद्ध्वस्त पाहायला मिळत आहेत. मग स्वराज्याचे किल्ले उद्ध्वस्त आहेत. एकदा तुम्ही राजस्थानला जाऊन या, राजस्थानचे किल्ले बघा. आजही राजस्थानचे किल्ले शाबूत आणि सुरक्षित आहेत. मग राजस्थानचे किल्ले सुरक्षित आहेत, स्वराज्य ढासळलंय. यामागचं कारण काय? तर यामागचं कारण एकच आहे, राजस्थानचे राजे ना इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले. आणि मराठ्यांचे राजे कधीच कोणासमोर झुकले नाही, वाकले नाही म्हणून त्यांनी आपले किल्ले उद्ध्वस्त केले. पण महाराजांचं वाक्य होतं, आता कोणाच्या लक्षात नसेल पण ऐकून तरी माहिती असेल, की मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून आपल्याला महादरवाजामध्ये जायचं आहे. शेर काय म्हटलाय? अरे अंधाराला घाबरत नाही ती आबाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही ती आबाळाची साथ आहे. आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण मर्द मराठ्यांची जात आहे, मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. गाडवाले हे काढलं थांब. सावकाश हा. अरे इकडे रेंज नाही रे, नेट. अरे नेटवर्क नाही, वरती किती आहे? फोन करतो. राज थांब बघतो. अरे थांब 2 मिनिटं थांब. नेट आल्यावर फोन करतो. नेट सावका किती आहे? किती हे गाडव येत आहेत, मला गाडव बनवतील. जास्त गाडावाले तर मला गाडव बनवतील. आज रामे मोठे जाऊ नको. अरे या घोडा पण गाडवच्या मध्ये घोडा तावे तिकडे पण सपतील ना ते पण तिकडे पण आस किती हे गाडव. हाय शपथ गाडवने उडवलं असतं आता. कुठे आहे? झालं काय? आलो काय? पाय मेले. पाय गालीत गेले. फोटो गाडव तर गाडवाही देतो तर प्रणवला उडवतील. हे प्रणव सरळ बस. टकमक टोक. टाक ठेव. 39 वर आलेला. हा माहिती. ए खाली बघ. खाल्ला जाण खाली. झरणा. अरे मा नाही लगेच केलेलं नाही रे, हे नाही हे आपोआप झालेलं आहे. पाणी पिऊ शकतो आपण. तुला काय लागतं काय पाणी वर आणलेलं ना, एक ग्लास आणायला हवं. ताण लागली पण पाय दुखायला लागले. आता
याच्या सर्वात वरच्या भिंतीवरती बघा काही आपल्याला शिल्प पाहायला मिळाले. आडवे पाहिले का? एक 7 ते 8 शिल्प आहेत. ते काय कणीस आहे, शेतकऱ्याच्या शेतातलं पीक कणीस. ते शिल्प का, त्यामागचा अर्थ काय? या रयतेचं राज्य नष्ट झालं होतं आणि म्हणून महाराजांना गेल्या हजारो पिढ्यांना हे सांगायचं होतं की या शेतकऱ्याचं, रयतेचं, बळीराजाचं नष्ट झालेलं राज्य हे आता पुन्हा एकदा आलंय आणि ते इथून पुढे कायम असंच चालत राहणार, यासाठी ते शिल्प आहे. परंतु जर सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या शेतातल्या शेतीच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये. आता जर पाहिले दोन्ही बाजूला आपण शिल्प पाहताय, जो हत्ती आहे आणि एक उंच प्राणी आहे. हत्ती, आता याची सविस्तरपणे माहिती मी तुम्हाला नगरखान्यावरती देईल, त्या ठिकाणी व्यवस्थितपणे शिल्प बघायला मिळत आहे. हत्ती म्हणजे शाही असं सांगितलं जातं आणि जो मोठा प्राणी आहे तो त्यावेळेचा काल्पनिक प्राणी शरभ, त्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये केलाय. दोन्ही बाजूला कमळाची फुलं पाहताय, कमळ हे हिंदूंचं प्रतीक आहे. इथून वरती गेलो ना की आपल्याला 2 तोफा बघायला मिळणार आहेत. या रायगडाच्या पदरी आनंदाचा नेत्रदिन सोहळा पडला. तारीख 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक रायगडावरच्या राज दरबारामध्ये झाला आणि राजे रयतेचे स्वराज्याचे छत्रपती होणार या हेतूने रायगडावरून 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. त्यातल्या 2च तोफा बघायला मिळतात. बाकीच्या तोफा किंवा बाकीचा रायगड 3 नोव्हेंबर 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने वेढा टाकला आणि त्या वेड्यामध्ये रायगड किल्ला लुटून घेऊन गेला. आता त्या तोफा आहेत पंचधातूच्या 5 धातूंचं मिश्रण करून त्या तोफा बनवलेल्या आहेत. आता जर पाहिलं तर ते तोफा थंड आहेत, परंतु जर का परतीच्या प्रवासाला येताना जरी पाहिलं तरी उन्हाच्या पण थंड, म्हणजे उन्हाचा किंवा थंड हवेचा त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. आता दरवाज्यातून आपण त्या तोफा बघून पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. बिस्कटला अजून चढायचं आहे. मस्त भावा हे बॅग आणली साहेब, धर नाही बॉट. अरे भारी व्हिडिओ बनवतोस. हे ठिकाण जाय म्हणून सांगणार. त्याने त्यांना फुकट फॉलो भेटला. आला 1000 फॉलोइंग कोणची तुमची, मग 100 फॉलोअर झाले की हे बघे मी होता कोण लागला माझ्या. ते झालं. मला जवळ आलो आणि अजून वरती भूमी भारत विचारलं मग त्याला सांगायचं ना आमचा पण सबस्क्राईब करा. भूमी भारत इकडे पाणी आहे वाटतं. तलाव कुठे जायचं आहे? दगड आहे, वाटत नाही पण दगड हा. अरे तिचे मेले चालले किती फोटो मेलाचे. त्याचे फोटो नाही काढत आहे. माझे फोटो कमी काढतो. हे कुठे त्याला बोलले ते एक फोटो काढणार जरा पार. एक फोटो काढणार जरा पार.
टकमक टॉक